का आगे डाली हुई गेंद, अच्छा ड्राइव लॉन्ग बाउंड्री में अर्जुन पवार। आज ये बंदा कुछ अलग ही लग रहा है, उनकी फिटनेस लेवल तो देखते ही बनती है। महाराष्ट्र पुलिस दल के ये बेहतरीन खिलाड़ी और गेम में रहना जानते हैं, उनको पता है क्रिकेट कैसे किस लिहाज से खेला जाता है। और ये होम ग्राउंड भी है, यहीं पे प्रैक्टिस, यहीं पे पसीना बहाना सारी चीजें होती है, रग रग से वाकिफ है। सैंडी फिर से एक बार तैयार है, फुलटॉस गेंद थी, हवा में गेंद है, क्या ये कैच हो पाएगा? अर्जुन पवार, ओहो व्हाट अ प्लेयर। आज सब कुछ अर्जुन पवार के नाम है। मैं तो ये चीज कहना चाहूंगा कि आज अगर यहाँ पे जीत जाती है टीम जय हिंद तो ये नाम सही है, क्योंकि ये महाराष्ट्र दल पुलिस वाले हैं और पुलिस वाले हमेशा जय हिंद ही पहले बोलते हैं। क्या बात है अर्जुन पवार। एक बड़ा झटका और इसी के साथ स्वागत करते हैं मीरा भाईंदर बिग बैश के प्रमुख आयोजक एनपी स्पोर्ट्स के सर्वे सर्वा नितिन पांडुरंग वारे, प्रवीण पांडुरंग वारे जी, उनका हम स्वागत करते हैं। और बंडा मसूरकर तो दाहिना हाथ है, नितिन जहां जहां जाएगा बंडा वहां वहां दिखेगा। तो बंडा मसूरकर जी आपका तहे दिल से स्वागत है। एनपी स्पोर्ट्स एक बड़ा नाम है और मीरा भाईंदर बिग बैश कितनी बड़ी टूर्नामेंट है, ये पहले एडिशन में हमने देखा था, लेकिन दोस्तों सरप्राइजेस और ज्यादा आने वाले हैं। बस कुछ ही दिन का अवधि, आज 7 तारीख है ना, 10 तारीख से आइए मोरवा में, बहुत ही बड़ी टूर्नामेंट मीरा भाईंदर बिग बैश। क्या ऑक्शन हुआ था और उसी के साथ आगाज हुआ था मीरा भाईंदर बिग बैश का। 10 तारीख से लेकर 14 तारीख तक ये घमासान आपको देखने का मिलेगा मोरवा भाट के मैदान के ऊपर। मैक्स फ्रेश एंड एनपी स्पोर्ट्स प्रेजेंस मीरा भाईंदर बिग बैश। आइए फिर से रुक करते हैं इंटर धमाका प्रीमियर लीग सीजन 2 में, जहां पे 2 टीमें मनस्वी 11 घोड़बंदर और जय हिंद मीरागांव दोनों टीमें लड़ रही है फाइनल के टिकट के लिए। एडविन फिर से एक बार, वेरी गुड बॉल। हालांकि जगह बनाई थी, इनसाइड आउट खेलना चाहते थे, लेकिन फिर से एक बार बल्ला बाद में आया, गेंद पहले निकल गई। तारीफ करना चाहूंगा, जबरदस्त दर्शकों की संख्या, अच्छी एडवर्टीजमेंट ये पूरे श्रृंखला की गई थी अलग अलग सोशल मीडिया के माध्यम से। फिर से एक बार जगह बनाना चाहते थे, लेकिन आप खड़े कहां पे हो? आप अगर लेग स्टंप पे खड़े हो तो यहाँ पे वो वाइड करार नहीं दी जाएगी, तो ये बात भी सराहने काबिल है। अच्छी अंपायरिंग वहां पे महेश मकवाना सर के माध्यम से। 2 ओवर की समाप्ति, पहले ओवर में बने थे लगभग 9 रन और दूसरे ओवर के समाप्ति तक रन संख्या है 14। इस ओवर में एडविन ने अपना काम बखूबी किया है, रन संख्या सिर्फ 5 खर्च किए और 1 विकेट भी लिया है। तो 2 ओवर की समाप्ति, रन संख्या 14। आइए फिर से एक बार म्यूजिक सुनते हैं सचिन डीजे का और फिर से एक बार रुक करेंगे मैदान के बीचों बीच। थैंक यू। अभी कुछ दिन पहले ही हमारे गोड़देव गांव के और सेनानगर परिसर के जयदीप बंटी का निधन हुआ। ये बहुत ही बड़ा झटका था और जैसे ही वो न्यूज आई, पहले तो बिलीव नहीं कर रहे थे कि कल तक अपने साथ बात करने वाला वो बंदा आज नहीं है। ये बहुत ही बड़ा झटका था और जितनी मालूमात मुझे हुई, एनपी स्पोर्ट्स के हमारे नितिन वारे जी उनके साथ में ही थे उसी पल, तो उनके लिए भी ये बहुत ही बड़ा झटका। हमारे पूरे इंटर धमाका प्रीमियर लीग की तरफ से उनको भावपूर्ण श्रद्धांजलि। इस बीच हवा में खेली गई शॉट, क्या ये कैच हो पाएगा? प्रसाद है वहां पे, ओ कैच छूट चुका है। वी कांट बिलीव, प्रसाद एक अच्छे फील्डर है, लेकिन क्या ये गेंद उनको दिखी थी? लेकिन यहां पे हुआ क्या है
क्या ये हीट विकेट है, ये देखना चाहेंगे। बल्लेबाज बहुत ही पीछे जाकर ये शॉट खेली थी। तो वी आर चेकिंग सर, वी आर चेकिंग ऑन डेका स्पोर्ट्स। आइए डेका स्पोर्ट्स के वॉर रूम में हम प्रवेश करते हैं। विकास म्हात्रे जी यांचं देखील आपण स्वागत करूया। वेलकम विकास म्हात्रे जी, या प्लीज मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे। बोलू ना? येस सर, आम्ही चेक केलंय। लक्षात घ्या, मागे जाऊन खेळत असताना त्याचा पाय एकूणच विकेटला लागलाय, त्यामुळे निश्चितच पडला त्याच्यावर, त्यामुळे निश्चितच ती विकेट आली आहे। त्यामुळे प्रसाद टेन्शन नको घेऊ मित्रा, कारण रवि ठाकुर कडून पारितोषिक जवळ आलं होतं। एनीवे ये विकेट देखिए, कभी कभी ऐसा कहा जाता है कि मराठी में एक फ्रेज है, देव देता। थँक्यू सर, मी काही बोललो नव्हतो सर, सॉरी सर, या बाबतीत सॉरी। तरी हिट विकेट आली आहे आणि इथे परतावं लागलंय कॅप्टनला। भरपूर मोठी विकेट या क्रुशियल मोमेंट मध्ये। संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया, धावसंख्या 14 आहे। स्वप्नील नवीन बॅटर, वेल बोल्ड गॉडसन कीका आपला पूर्ण जोर लावतोय। आइकॉन खेळाडू, जबरदस्त कामगिरी। यहां से ये मुकाबला अभी टर्न हो चुका है, क्योंकि ये जो 2-3 बल्लेबाज थे उनके आउट होने के बाद ये मुकाबला मनस्वी 11 के लिए पूरी तरह से टर्न हो चुका है। बहुत बड़ी जिम्मेदारी है ये दोनों बैटर के ऊपर, क्योंकि जय शेजवाल लौट चुके हैं, सैंडी भी लौट चुके हैं और देवेंद्र पेडवेकर भी लौट चुके हैं। ये बड़े झटके थे मनस्वी 11 घोड़बंदर के लिए। देवेंद्र स्ट्राइक पे, मनोज पाटिल बहुत ही जोर से आए थे, लेकिन यहां पे 1 रन मुकम्मल किया। कुणाल हिट विकेट हुए, 16 रन। क्या यहां से एक बड़ी छलांग लगा पाएगी मनस्वी 11 की टीम? वेल बॉल, फिर से एक बार पूरी तरह से रोका है, जड़ में डाली गई हुई गेंद। और यहाँ पे एनपी स्पोर्ट्स के हमारे प्राउड ओनर बैठे हैं और गॉडसन कीका उनका फेवरेट प्लेयर है, नो डाउट। बड़ी सराहना करते हैं उत्तन के प्लेयर्स की एनपी स्पोर्ट्स। निगाह स्वप्निल के ऊपर। That's a very good bowling, very good bowling। यहाँ पे एक चीज कर रहे हैं, गॉडसन कीका का प्लान बहुत ही सेट है। अगर देवेंद्र आएंगे तो जड़ में डालेंगे, अगर कोई नया बल्लेबाज आएगा तो उसके बॉडी से बहुत दूर रखेंगे। क्या गेम प्लान है, इसे कहते हैं क्रिकेट। इस बीच दूर से अंदर आती हुई गेंद, रू विकेट और 1 रन। अच्छी गेंदबाजी, इस ओवर में भी लगभग सामने वाली टीम को पूरी तरह से रोक के रखा है। एक बार जोरदार ताली गॉडसन कीका के लिए होनी चाहिए। इस ओवर में सिर्फ 3 रन, 1 विकेट। व्हाट अ बॉलिंग बाय गॉडसन कीका, सुपर बॉलिंग। आइकॉन ने अपना काम कर लिया है। जय हिंद की टीम इस मुकाबले में अपना शिकंजा जमा चुकी है। 3 ओवर की समाप्ति, रन है सिर्फ और सिर्फ 17 रन। मतलब जो एवरेज है वो एवरेज औसत बहुत ही नीचे आ चुकी है। और इसका सबसे बड़ा अगर कारण पूछे तो जय शेजवाल का पहली गेंद पे आउट होना वो बहुत ही बड़ा झटका था, क्योंकि जय शेजवाल ने पहले इस ओवर में जैसे भी स्टार्ट की है उसको अगर मद्देनजर देखे तो ये सबसे बड़ा झटका था। हर एक मैच में उन्होंने बहुत ही ज्यादा काम किया था, लेकिन जैसे ही वो आउट हुए वैसे ही टीम लड़खड़ाई है। लेकिन आने वाली 2 ओवर अभी भी कुछ कह नहीं सकते। आने वाली 2 ओवर में मैं कहूंगा अगर 20 रन और जुड़ जाते हैं तो भी ये मैच बन सकती है। देखते क्या होगा इस मुकाबले का। लेकिन क्या ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब पेनकर पाड़ा टीम, कुछ खिलाड़ी दिख रहे हैं
पूरी तरह से अभी वो टीम दिख नहीं रही मुझे। जल्दी से कॉल कीजिए, जल्दी से कॉल कीजिए अपने टीम मेंबर्स को। और विपिन गुरव तो चाहेंगी कि जितने ज्यादा ओवर्स की मैच उतना मैं अच्छा खेलूंगा। अर्जुन पवार, ये एक गेंदबाज जो मिस्ट्री बॉलर कहा जाता है उन्हें, आज पूरा दिन उनके नाम है। अब तक 2 सुबह के जो मुकाबले हुए दोनों में मैन ऑफ द मैच वो ले चुके हैं। और आपने देखा इस मैच में भी जबरदस्त कैच उनके हाथों में। बेहतरीन उपलब्धि, महाराष्ट्र पुलिस दल के लिए सक्रिय है, जबरदस्त फिटनेस और खेल के प्रति जो उनकी भावना है, उनका जो लगाव है वो काबिले तारीफ है। आइए फिर से एक बार, ये अच्छा कॉन्टेस्ट, जड़ में डाली हुई गेंद, फिर से एक बार देखिए प्लान सेट है। यहां पे जैन टीम का प्लान पूरी तरह से सेट है। वो देख रहे हैं कि यस जभी जभी देवेंद्र पेडवेकर आएंगे तभी तभी ऊपर ही गेंद डालनी है, हालांकि उनको ब्लॉक किया जाए वहां पे। अच्छा प्लान कहना चाहूंगा जैन टीम का। 1 रन और रन संख्या आगे बढ़ती हुई 18 रन। इंपैक्टफुल पारी खेलनी पड़ेगी देवेंद्र पेडवेकर को अपने टीम के लिए। हालांकि उम्मीदें अगर देखी जाए तो उम्मीदें भी बहुत ज्यादा है उनसे। शॉर्ट पिच गेंद थी, ये गेंद स्टंप के ऊपर से और एक डॉट गेंद, बेहतरीन गेंदबाजी। बहुत इंपॉर्टेंट होता है आप कहां पे खड़े हो, जिसे टांस पोजीशन कहा जाता है। और आप जब शफल करते हो तो आप कितना देर कितना वक्त तक वहां पे शफल कर रहे हो या फिर कितनी दूरी से शफल कर रहे हो, ये सारी चीजें इंपॉर्टेंट होती है। और हमारे अंपायर्स सटीक अंपायरिंग कर रही है। इस भी डाउन द लेग ये गेंद दिख रही है, वाइड का इशारा, 1+1 2 रन यहां से जुड़ेंगे। थैंक यू वेरी मच अंपायर। इस 2 रनों की सहायता के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 20 रन और 20 से 25 रन, तो ये मैच बन सकती है। बीस रन, मनस्वी 11 घोड़बंदर टीम आगे बढ़ना चाहती है। कॉन्टेस्ट सही है, सही कॉन्टेस्ट देखने को मिल रहा है। फिर से एक बार स्वागत निजाम भाई आपका। फिर से एक बार डाउन द लेग, थोड़ी सी दिशा से चूके यहाँ पे 2 गेंदे वाइड। कुछ अलग करना चाहते हैं, उनको मालूम है उनके पास अलग अलग डिलीवरीज है, लेग ब्रेक डिलीवरीज है, ऑफ ब्रेक भी अच्छा करते हैं, बीच में अच्छा फास्टर वन डिलीवरी भी करते हैं, तो ये चीजें हैं। लेकिन यहां से दिशा से पूरी तरह चूके। इस बीच अच्छी शॉट है, क्या यहां पे रन मिलेंगे? थोड़ी सी मिस फील्डिंग और फिर यहां पे मिलेंगे 4 रन। थैंक यू वेरी मच अंपायर। इस 4 रन की बदौलत रन संख्या भी आगे बढ़ती हुई 25 रन। आई थिंक वहां पे गोविंद थे, थोड़े से लेट आए वो। थैंक यू वेरी मच। राहुल राहुल इंपॉर्टेंट 4 रन थे यहाँ पे मनस्वी 11 घोड़बंदर के लिए, क्योंकि हर एक रन इंपॉर्टेंट है। कुछ वहां पे अंपायर का काम भी शायद से बढ़ा दिया गया है, देखते हैं। अर्जुन पवार, इस बीच फिर से एक बार, क्या ये कैच हो पाएगा? बेहतरीन फील्डिंग वहां पे गॉडसन कीका की, लगभग 4 रन वहां पे अपने टीम के लिए बचाए। दैट्स गॉडसन कीका फॉर यू, बेहतरीन फील्डिंग। इज अ मैन, नो ही इज अ सुपरमैन, यही बात कहना चाहूंगा। पूरी कमिटमेंट, वेल डन गॉडसन कीका। 4 रन बचाए अपने टीम के लिए। इस 2 रनों के साथ रन संख्या 27। देवेंद्र पेडवेकर अपने लय में आ चुके हैं, पूरी तरह से जानते हैं अपना रोल। और ये
कमिटमेंट की बात नहीं है, ये बात अब आ गई है प्रतिष्ठा पे, क्योंकि ये मैच इतना इंपॉर्टेंट है ना कि यहां से हारेंगे तो भी खाली हाथ जाना होगा, तो वैसा नहीं जाना चाहिए। 27 रन मैंने अभी कहा था। अगली गेंद अर्जुन पवार। Oh, that's a effortless stroke, what a stroke, ताली बजती रहनी चाहिए, what a stroke by देवेंद्र पेडवेकर, सुपर्ब। कोई इलाज नहीं होता, उसका काल इलाज होता है। जो अर्जुन पवार आज सुबह से गेंदबाजी और बल्लेबाजी में अपना जोर दिखा रहे थे, उनके खिलाफ देवेंद्र पेडवेकर ने 4 हाथ किए हैं। वाह वाह वाह, फिर से एक बार अच्छी शॉट है, कितने रन मिलेंगे, लेट्स सी द अंपायर डिसीजन। 1D 1 ही रन मिलेगा, लेकिन इस 1 रन के बदौलत रन संख्या अगर देखी जाए तो 34 पे जाके रुकी है। इस ओवर में अच्छा स्कोर आया है, एक बाउंड्री, एक 6, 17 रन इस ओवर में, 3 ओवर में 17 और 1 ही ओवर में 17। ये है क्रिकेट, अनिश्चितताओं से भरा हुआ ये क्रिकेट। और मैंने कहा था कि ये जिम्मेदारी उठानी होगी, और जिम्मेदारी से ज्यादा यहाँ पे प्रतिष्ठा, इस प्रतिष्ठा को अगर बचाना है, अपनी टीम को बचाना है, तो देवेंद्र को अपने हाथों में कमान लेनी होगी, और वही चीज उन्होंने की है। इस मुकाबले को अब उन्होंने सेट किया है। रन बने 34, 4 ओवर की समाप्त, आने वाली एक और विश्वजीत तरे, विशु सामने आएंगे, लेकिन ये भी एक कड़ी चुनौती है। अब स्वप्निल क्या करेंगे, ये देखने लायक बात होती है। देखते हैं आखिरी ओवर कितने रन जुटा पाएगी मनस्वी 11 घोड़बंदर की टीम। शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया है, क्या ये कैच हो पाएगा? वेंकी छूट गया है ये कैच, लेकिन 1 ही रन। गेंदबाज और बल्लेबाज अगर देखे, विश्वजीत एक तरफ और एक तरफ स्वप्निल, ये पेडवेकर हाँ, दोनों बैटर अगर देखे जाए तो कजिन्स है, और यही बात उन्होंने यहाँ पे रखी हुई है। अच्छी सोच थी, 1 रन यहाँ पे छुड़ाया, और 1 रन के साथ अगर देखा जाए तो रन संख्या पे आगे बढ़ी है 35 रन और 10 रन। मैं कहूंगा यहाँ से और 10 रन आते ये मैच सेट हो जाएगी, और सेमीफाइनल मैच का जो रुतबा होता है वो रुतबा हमें देखने को मिलेगा। हमारे सभी मेहमान, हमारे सभी दर्शक, हमारे सभी खिलाड़ी, क्या सीनरी दिखाई दे रही है। साई दत्त क्रीड़ा मंडल पिनकरपाड़ा का ये बेहतरीन ग्राउंड, भले पीछे का पूरा एरिया डी जोन है, लेकिन यहाँ पे खेलने की एक अलग मजा है, और दर्शाता है कि आप में अगर एडजस्टमेंट क्रिकेट आपके पास है तो यहाँ पे आके खेलिए। एक अलग चैलेंज है यहाँ पे खेलने का, लेकिन जो बैटल है वो बैटल इंपॉर्टेंट है, और वही बैटल दिखता हुआ। वेल प्लेड देवेंद्र पेडवेकर। फुल टॉस गेंद थी, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, लेकिन जाएगा डी जोन में। 2 रन चलेगा, कीप इट अप, बस यही करते रहना है। यहां से डॉट गेंद नहीं चलेगी, लेकिन जिस तरह से बल्ले पे ले रहे वो गेंद, वो काबिले तारीफ है, इसकी सराहना करेंगे हम। बहुत अच्छा क्रिकेट अब तक अगर उनकी रन संख्या देखी जाए, 17 रन नॉट आउट, 9 गेंदों का सामना किया है, 17 रन नॉट आउट अपने टीम के लिए वो एक बैकबोन साबित हो रहे हैं। विशु तरे पूरी तरह से बीट किया यहाँ पे। अच्छी गेंदबाजी थी, गुडलैंड स्पॉट से गेंद टेक ऑफ हो गई, और थोड़ी सी जो उछाल मिली, उस उछाल के चलते यहाँ पे देवेंद्र पेडवेकर बीट हुए। अच्छी गेंदबाजी, अपना यहाँ पे तजुर्बा पूरी तरह से दिखा रहे हैं विश्वजीत तरे। वेरी गुड बॉलिंग। पिछले मुकाबले में भी देखा था
11 रन उन्होंने बचाए थे अपनी टीम के लिए, सिर्फ दो रन की वो ओवर, और उनका कॉन्फिडेंस देखते ही बनता है। आगे डाली हुई गेंद थी, जड़ में डाली हुई गेंद थी, ये हल्के हाथों से खेला है। 1 रन के लिए मांग थी, दूसरे के लिए यहाँ पे विकेट सैक्रिफाइस करना पड़ेगा या फिर ये रन कंप्लीट होगा, देखेंगे। हाथ में गेंद नहीं, ये 2 रन कंप्लीट, एक रन इंपॉर्टेंट। रन संख्या आगे बढ़ती हुई 39-39। क्या मेहनत चल रही है, क्या जज्बा दिखाई दे रहा है। यही है क्रिकेट, यही है इंटरबेल्ट का क्रिकेट। देख लिया, हमने पहले भी कहा था कि अगर आपको बिग बैश जैसी बड़ी टूर्नामेंट अगर खेलनी है तो ये जो टूर्नामेंट है, इस टूर्नामेंट में आपको अपना परचम दिखाना होगा। 39। और हमारे बिग बैश के ओनर ऐसे ही सब जगह नहीं जाते, वो देखते हैं, टैलेंट को देखते हैं और टैलेंट को खींच के अपनी तरफ लाते हैं। तो ये है बिग बैश 10 से लेके 14। डेट भूलिएगा नहीं, कोई भूलेगा भी नहीं। एडवर्टीजमेंट लेवल ऐसी जगह पे की गई है कि सामने देखो तो एडवर्टीजमेंट। इस बीच फिर से एक बार अच्छी शॉट है, क्या कारपेट ड्राइव किया है यहाँ पे वेंकी। फिर से एक बार थोड़ा सा फंबल किया, लेकिन ये 2 रन यहाँ पे मुकम्मल हो गए। रन संख्या आगे बढ़ती हुई 41। मैच को कहां से कहां लेके आए देवेंद्र पेडवेकर। 3 ओवर में सिर्फ 17 रन, और पिछले अगर 11 गेंदों में अगर देखा जाए तो टीम को 41 तक लेके गए। ये है क्रिकेट, साहस भरा क्रिकेट, कमिटमेंट का दूसरा नाम क्रिकेट। अब ये मैच बन चुकी है, मेरे हिसाब से अगर देखा जाए तो ये मैच बन चुकी है, क्योंकि जिस तरह से गेंदबाज काम कर रहे हैं मनस्वी 11 के, तो ये मुकाबला अब कड़ा होने वाला है। लेकिन अगर दूसरी तरफ देखा जाए तो बैटिंग लाइनअप, जय हिंद टीम की बैटिंग लाइनअप बहुत ही बड़ी है। गॉडसन कीका, उनके साथ एडविन, उनके साथ अर्जुन पवार, फिर वेंकी बड़े हिट लगाते हैं। महेश को कौन भूलेगा, प्रसाद का तो हम नाम ही नहीं ले रहे। और दूसरी जब अगर देखा जाए तो मनोज पाटिल, आज उनका बल्ला चला नहीं है लेकिन कभी भी वो चमक सकता है, क्योंकि उनका ये घरेलू मैदान है। तो बहुत बड़ी बैटिंग लाइनअप है, और उनके पास अगर टारगेट रखना है तो 40 के ऊपर का ही टारगेट रखना चाहिए। आखिरी गेंद इस इनिंग की, कितने रन बटोर पाएंगे देवेंद्र अपने टीम के लिए। ओहो, ये बहुत ही बेहतरीन गेंद थी यहां पे, लेकिन विकेट को नहीं लगी। हालांकि पिच को जरूर, पिच के कोने पे जरूर लगी। ये 22, 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा। इस 1 रन के चलते रन संख्या बनी है 42, और 43 का लक्ष्य रहेगा इस सेमीफाइनल मुकाबले में टीम जय हिंद के सामने। कुछ ही पलों में दूसरे इनिंग की शुरुआत होगी, और आपके साथ जुड़ेंगे महाराष्ट्र की एक लोकप्रिय आवाज और हमारे मीरा भाईंदर बिग बैश के बहुत ही मैनेजमेंट कमेटी के बहुत ही कड़े मेंबर, जिनके पूरे ब्रेन से बहुत अच्छी अच्छी चीजें आई है। और मेरे ख्याल से ये जो कॉम्बिनेशन है ना, एनपी स्पोर्ट्स और मनीष पाटिल, इस कॉम्बिनेशन के वजह से मीरा भाईंदर के क्रिकेट को एक अलग कुछ देखने को मिलता है। आइए स्वागत करते हैं मनीष पाटिल जी का। थैंक यू। धन्यवाद संकेतजी पाटील. आणि काय सामना रंगलाय. सुरुवात झाली होती, वाटलं होतं की पूर्णपणे वरचष्मा राहील टीम मनस्वी 11चा, पण जय हिंदने सुद्धा चांगलाच खेळ सादर केला. बॅलन्सिंग आहे सिच्युएशन जय हिंद आणि मनस्वी या संघाची. आणि हा सेमीफायनल सामना आहे. या अगोदर ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब संघ रेडी आहे या अंतिम लढतीसाठी. आणि आता आपण उपांत्य फेरीची लढत पाहत आहोत आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एकतर्फी सामने ना तुमच्या लक्षात राहत ना आमच्या लक्षात राहत, आणि त्या सामन्यांची कोणी चर्चाही करत नाही. पण आता ह्या सामन्याची चर्चा होऊ शकेल, जसा खेळ शेवटच्या 2 षटकात पाहायला मिळालाय. अर्जुन ज्यांच्या वतीनं आज कभी खुशी कभी गम हा चित्रपटच झालाय असं म्हणू शकतोय आपण. सकाळी 2 सामने एकतर्फी त्यांनी जिंकून दिले आणि या सामन्याच्या एका षटकामध्ये त्यांनी 17 धावा खर्च केल्या. तर प्रत्येक सामना हा तुमच्या पक्षात नाही जात. कधी कधी तुम्हाला सुद्धा ते प्रॉब्लेम फेस करावे लागतात. संकेत पाटील यांनी उल्लेख केला की
येस मीरा भाईंदर बिग बॅश लवकरच आम्ही घेऊन येत आहोत आणि युनिक फीचर्स खेळाडूंना सुद्धा पाहायला मिळतील आणि आमची बॅकअपच टीम जी आहे कॉमेंटेटर स्कोरर अंपायर्स या सर्वांसाठी सरप्राईजेस आहेत. फक्त खेळाडूंसाठीच नाही तर या आपल्या पूर्ण परिवारासाठी आमच्या वतीनं सरप्राईजेस असणार आहेत. तर वाट पहा 10 तारखेला ते सरप्राईज रिव्हील होईल. आणि आणखीन 3 कॉन्सेप्ट आम्ही आणलेले आहेत. शफिकजी, जो गोलंदाज सर्वात जास्त डॉट बॉल हाताळेल त्याला स्पोर्ट्स सायकल आहे. जो फलंदाज पहिले 20 चौकार लावेल त्यांना एक सायकल आहे. जो फलंदाज पहिले 20 षटकार लावेल त्याला सायकल आहे. हे 3 नवीन फीचर्स खेळाडूंसाठी आपण आणणार आहोत. जाहिरात तर पूर्ण मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बसेसवर तुम्हाला पाहायला मिळाली. आणि जो संगमलक जिंकणार आहे त्याला सोन्याची चेन आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल आहे मीरा भाईंदरसाठी, कारण ते आपण प्राधान्य मीरा भाईंदरला दिलं आहे. आणि मला असं वाटतं सर्वात जास्त जी बोली लागलेली आहे श्रीकांत शेट्टी या ठिकाणी सज्ज आहेत आणि ते बाईकसाठी इच्छुक आहेत. या वर्षीची बाईक त्यांना मिळेल म्हणून गोलंदाजी फलंदाजी दोन्ही झोनमध्ये त्यांचा खेळ या इंटरच्या स्पर्धेत चांगला राहिलेला आहे. तर ही पूर्वपरीक्षा आहे. इंटर धमाका प्रीमियर लीग ही मीरा भाईंदर बिग बॅशची पूर्वपरीक्षा आहे आणि त्या ठिकाणी चांगला खेळ गॉडसन किकाचा सकाळपासून चांगला राहिला आहे. श्रीकारने काल चांगला खेळ दिला आहे. आमिर तासे जे ऑफस्टमच्या बाहेर खेळत नाही ते आज सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. तर इंटर धमाका प्रीमियर लीगने या आठवणी दिल्यात की इकडे खेळाडू आहेत. मला असं वाटते पुढच्या वर्षी शफीक भाई 1-2 ओनर यहाँ से आने चाहिए ताकि इधर के खिलाड़ियों को मौका मिले मीरा भाईंदर बिग बैश खेलने का. ओनर क्या सोचता है, मेरे एरिया का खिलाड़ी खेलना चाहिए. अगर आपके एरिया का कोई ओनर ना रहा तो वहाँ के खिलाड़ी नहीं खेल सकते. तो इसलिए आपके एरिया से 1 या 2 ओनर मिलकर एक टीम डाले तो यहाँ के खिलाड़ियों को मीरा भाईंदर बिग बैश खेलने का मौका मिल सकता है. चलिए धन्यवाद. चलिए धन्यवाद. आतिक सय्यद यांनी शब्द दिलेले आहे. पुढच्या वर्षीची अरहान 11 टीम ही फिक्स झालेली आहे. अरहान 11ची टीम फिक्स झालेली आहे पुढच्या वर्षीची. धन्यवाद. बघा हे महत्त्वाचं आहे कारण हे गणित आहे. ऑक्शन बेस स्पर्धेला जर ओनर मी आहे तर मी माझ्या 4 ते 5 खेळाडूंना 100% घेईन. तर तुमच्या एरियामध्ये जर ओनर नसतील मग ते खेळाडू नाही खेळत. जसा घोडबंदर मला उल्लेख करावा सर, घोडबंदरमध्ये एक हाय कॅलिबर आहे पण घोडबंदरचा ओनर नसल्यामुळे कित्येक खेळाडू मिस आउट झालेत मीरा भाईंदर बिग बॅशमधून. वेंकीसाठी बक्षीस आहे लगातार 3 षटकार. शफीक सय्यद यांच्या वतीने एक अब्दुल्ला भाई रैन 21,000 रुपये. वेंकीने जर 3 षटकार खेचले लगातार अब्दुल्ला भाई यांच्या वतीनं 21,000 रुपयांचं कॅश प्राइज वेंकीसाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत महेश मोहिते आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत व्यंकटेश स्वामी. वेंकी 43 धावांचं लक्ष राईट. पहिले 2 षटकं महत्वाचे आहेत. 21,000 रुपये हॅट्रिक 6 साठी 21,000 रुपये मिस्टर अब्दुल्ला रैन भाईंच्या वतीनं हे बक्षीस वेंकीसाठी जाहीर केलेलं आहे. ती प्रेरणा आहे, ते प्रोत्साहन आहे वेंकीसाठी. पण पाहूया स्ट्रायकर एंडला महेश मोहिते बॉलिंग स्ट्रायकर बॉलर सज्ज होत आहेत. पहिल्या षटकासाठी जयेश शेजवळ. गमावलंय त्यापेक्षा दुप्पट देऊन जाईन असाच रोल जयेशचा आहे. पहिल्या डावामध्ये 0वर पहिल्याच बॉलवर गॉडसन किका यांनी त्याला त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद केलं आणि आता त्याची भरपाई म्हणून इकॉनॉमी षटकासाठी त्याची तयारी दिसते. पहिल्याच बॉलवर डॉट. जयेश शेजवळ यांनी जर हॅट्रिक घेतली तर एनपी स्पोर्टचे नितीन जेवारे प्रवीण जेवारे यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं बक्षीस जयेश शेजवळसाठी. चला आता बक्षिसं सुरू झालेली आहेत. इथे 2 सामन्यांमध्ये तुम्हाला बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. 21,000 रुपये तर अब्दुल्ला भाईंच्या वतीनं वेंकीसाठी आणि जयेश शेजवळ यांच्यासाठी 1,000 रुपये एनपी स्पोर्ट्सचे नितीन वारे प्रवीण वारे. फुल लेंथ बॉल जयेश, ब्युटिफुल बॉलिंग. जसा संकेतजींनी उल्लेख केला की मागच्या 4 वर्षांमध्ये जबरदस्त प्रतिभा, हे ट्रान्सफॉर्मेशन आवश्यक आहे. कारण प्रगती होत गेली तर मग तुमची लोकप्रियता वाढेल. तो हुद्दा तुम्हाला टिकवून ठेवावा लागेल आणि तो टिकवलेला आहे जयेश शेजवळने. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये महेश मोहितेचा पुढचा बॉल 3रा या षटकातला. गती परिवर्तन जाळ्यात अडकवलेला आहे महेशला. विकेट कीपर नेमके करतायत काय इतकं चांगलं काम गोलंदाज करतोय पण यष्टीरक्षकाला ते काम
टिकवता नाही आलं. दरम्यान एक धाव मिळालेली आहे आणि स्वतः संगमलक आहेत यष्टीरक्षक देवेंद्र पेडवेकर यांना जज झाला नाही तो झेल आणि त्यांच्याच गावातला खेळाडू महेश मोहिते त्रास देईल. लक्षात घ्या, महेशकडे ते कॅलिबर आहे. सकाळी चांगला खेळ महेशने खेळला होता. सलामी त्याची संघाला चांगली मिळाली होती, पण आता थोडासा त्रास गोलंदाजाला होतो जय शेजवळला. मोका त्यांनी बनवला होता. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 1. चौथा बॉल. पुढच्या बॉलवर पाहूया नेमकं काय लिहिलंय. जखमी वाघ आणखीन जास्त खतरनाक असतो, पण यावेळेस व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या 2. मीरा भाईंदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मीरा भाईंदरचे शहर अध्यक्ष आदरणीय संदीप राणे साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही युवा साहस फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा वळूया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. 3 चेंडूंचा खेळ संपलेला. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 2 धावा जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट जय शेजवळ. फुल टॉस होता. ऑनसाइडला टर्न केले. क्षेत्ररक्षक होते 30 या सर्कलच्या आतमध्ये. त्यांना बीट करत बॉल मागे जाईल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थ्रो नॉन स्ट्रायकर सेंडला. काय जबरदस्त खेळ आता क्षेत्ररक्षकांचा सुद्धा दिसून आलेला आहे. जास्तीच्या धाव्या नाही गेल्या पाहिजे. जितकं जास्त दडपण सुरुवातीच्या षटकांवर समोरच्या संघावर टाकता येईल तोच प्रयत्न आतापर्यंत राहिलेला आहे जय शेजवळचा. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या आहे 3. जिंकण्यासाठी अजूनही 40ची गरज. आदरणीय संदीप राणे साहेब जे मीरा भाईंदरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष, त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. दरम्यान बॉल आहे सर्कलच्या आतमध्ये. 1 धाव पूर्ण केली जाईल. बँकेच्या वतीने 1 धाव संघाला मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या 4. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष आदरणीय संदीप राणे साहेबांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. इंटर धमाका प्रीमियर लीग युवा साहस फाउंडेशनच्या वतीनं सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटला. थ्रो थोडासा कॅज्युअल आहे. बॅकअप आहे यष्टीरक्षका मागे. 1 धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 5 जिंकण्यासाठी 38. बॉल शिल्लक 24. आरिफ पठाण आणि मंगेश या दोघांच्या वतीनं 500-500 रुपये व्यंकटेशच्या प्रत्येक षटकारासाठी. आरिफ भाऊ आणि मंगेश या दोघांच्या वतीने 500-500 रुपये वँकीच्या प्रत्येक षटकारासाठी. आणि नितीन वारे यांच्याकडून सुद्धा 500. नितीन वारे प्रवीण वारे यांच्याकडून 500. बघा एटीएम मशीन तुमच्याकडे चालून आलेली आहे. एनकॅश करायचंय की नाही हे तुमच्यावर आहे. आणि पाहुण्यांना चांगलं क्रिकेट पाहायचं आहे, पण पहिल्या षटकामध्ये क्रिकेटच झालंय. गोलंदाज जो कुठेतरी लुप्त होत चाललेला जेव्हा कॉन्क्रीटची विकेट इंट्रोड्यूस झाली, पण तरी सुद्धा कॉन्क्रीटच्या विकेटवर चांगला गोलंदाजीचा खेळ पहिल्या डावामध्ये जहीनच्या वतीनं पाहायला मिळाला. आणि आता मनस्वी 11 संघाकडून चांगली गोलंदाजी जय शेजवळची. विनीत येत्या सेकंड ओव्हरसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपून चांगला स्टार्ट गोलंदाज जय शेजवळ यांनी दिलेला आहे. विनीत बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून. ऑनसाइडला बॉलला टर्न केले. डिक्लेरेशन झोनची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोचते 2 मिळतील. 2ची वाढ. धावसंख्या 7 झाली. ही स्पर्धा आपण पाहतोय मेन स्पॉन्सर युवा साहस फाउंडेशन, सन्माननीय अब्दुल्ला भाई रैन, द बर्गर एक्स यांनी देखील खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला दिलेलं आहे. आदरणीय मोहनजी म्हात्रे साहेबांचं आगमन आज सुद्धा झालेलं आहे. काल देखील त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली होती. माजी नगरसेवक आदरणीय मोहनजी म्हात्रे यांचं मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावर आदरणीय कमलाकरजी भोईर हे देखील उपस्थित आहेत. आदरणीय संदीपजी राणे उपस्थित आहेत. आदरणीय नितीनजी वारे, प्रवीणजी वारे हे देखील उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. कट करायचा होता, पण महेश नेमकं करतायत काय? हे महेशची ही ओळख नाही आहे. महेशची ओळख ही आक्रमकतेची आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी महेशला ओळखलं जाते, पण ती ओळख आतापर्यंत टिकवता आली नाही महेशला. कारण एक तिखट गोलंदाजी पाहायला मिळते मनस्वी 11 संघाच्या गोलंदाजांकडून. पहिले षटक यशस्वी जयेशने हाताळलं. त्यामागोमाग आता विनीत ओव्हर द विकेट. शिस्त आहे गोलंदाजीमध्ये. आता विकेट किपर बॉल खाली येतात. कुठली चूक नाही एवढा जय शेजवळने टिपलाय जेल आणि महेश मोहिते चा संपलाय खेळ. पहिला धक्का बसतोय टीम जय हिंदला.
युवा समाज फाउंडेशन. युवा समाज फाउंडेशनच्या वतीनं हे नियोजन आपण पाहतोय. द बर्गर एक्स यांचं सहकार्य आणि मुख्य आधारस्तंभ आहेत अब्दुल्ला रहीम साहेब, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं गेलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी आता 1000 रुपये मिस्टर महेश अण्णा आणि आरिफ यांच्या वतीने बक्षीस वाढवलेलं आहे. वेंकीसाठी 1000 रुपये, म्हणजे जोपर्यंत वेंकी आहेत मैदानाच्या आतमध्ये बक्षीस वाढत राहतील. अर्जुन पवार स्ट्रायकर्स एंडला आहेत. धावसंख्या 7 झाले, 7 रन्स. नेक्स्ट बॉल, चांगला बॉल फुल लेंथ होता, बॅकलिपला खाली घेतलं, बॉलर ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॉल मिडॉनला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगल मिळते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 8 वर. 8 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. बॅटल जबरदस्त रंगणार आहे या दोन संघांदरम्यान. ही उपांत्य फेरीची लढत आहे आणि अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघांचा संघर्ष मैदानात दिसतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही आहे, संघर्ष करणाऱ्याला महत्व दिलं जातं. आणि पाहूया आतापर्यंत गोलंदाजांचा संघर्ष पाहायला मिळालाय. फलंदाज अजूनही थोडेसे मागासलेले आहेत या रनचेसमध्ये. स्ट्रायकर एंडला वेंकी ज्यांच्यासाठी बक्षिसं आहेत. षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी लागू झालेलं आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर विनीत ओव्हर द विकेट. बॉल थोडा लो राहिला आहे, पायांची स्ट्राईड मोठी करून हॉरिझॉन्टल स्ट्रोक सिलेक्शन, बट या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट बॅटरी बॉलची होत नाही. व्यासपीठावर आदरणीय संदीप राणे साहेब, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसेच आदरणीय संतोषजी शिंगाडे विधानसभा अध्यक्ष 145 विधानसभा, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच मनसेची सर्व पदाधिकारी, आभार. या स्पर्धेला आपण भेट दिलीत. सरप्राइझिंग होतं वेंकीसाठी, खेळण्यासाठी कमिटमेंट होती, पण त्यानंतर त्यांनी बॅट्सविंग केलीच नाही, कारण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बॉल हाताळला गेला नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 43चा पाठला कदम, धावसंख्या 8. जिंकण्यासाठी 35 ची गरज. बॉल शिल्लक 18 गेंदे, 35 रनों की जरूरत. 18 बॉल्स अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम जय हिंद. रोशनजी कांबळे सोबत उपस्थित आहेत, तसेच प्रमोदजी निळेकर हे देखील उपस्थित आहेत. कारण ती लोकप्रियता तुम्हाला मिळते, तुमच्या कर्तृत्वावरती लोकप्रियता तुम्ही कमवता. ती लोकप्रियता प्रमोद निळेकर यांनी कमवलेली आहे. नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे. चला मॅच ऑन ठेवा, कारण तुम्ही चांगला मॅच प्रेक्षकांसाठी घेऊन आलेला आहात. पॉवर प्ले संपलेला आहे आणि आता पॉवर प्ले मध्ये गोलंदाजांचीच पॉवर पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जयेश फक्त 5, दुसऱ्या षटकात गोलंदाज विनीत फक्त 3. त्यांनी मिळवलं 1 विकेट. त्याचमुळे बॉलिंग पार्टनरशिप आतापर्यंत चांगली राहिलेली आहे मनस्वी 11 या संघाची. पण विसरून चालणार नाही, समोर आहे धावांचा डोंगर म्हणजेच अर्जुन पवार. पण पाहूया अजूनपर्यंत त्यांच्या वतीनं तितका खेळ दिला गेला नाहीये. वसुली करण्याचा मौका प्रत्येकाला मिळतो क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि पाहूया ती वसुली अर्जुन पवार यांच्या वतीनं केली जाईल का. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी जयेश शेजवळ पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. 35 ची गरज, बॉल शिल्लक 18. हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रेक्षकांचा पैसा वसूल होईल असा हा सामना रंगणार आहे. 18 चेंडू 35 ची गरज. 2 फलंदाज ज्यांच्या मनात खूप काही दडलंय ते मैदानात आणायचंय. तो आक्रोश आहे धावा बनवण्याचा, पण पाहूया तो आक्रोश पुढे दिसेल का. फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिडॉनला. बघा किती वेगानं मिडॉपचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला आणि धावा वाचवण्यासाठी ती मेहनत क्षेत्ररक्षक सुद्धा घेत आहेत. एकदा वडील धावसंख्या पोहोचते 9 वर. जिंकण्यासाठी अजूनही 34 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 17. 17 चेंडू 34 धावा. मॅच ऑन दोन्ही संघांसाठी. आले ना, वेग बनाटा आहे, पण तितक्याच वेगाने बॅट्सविंग पाहायला मिळालाय. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे वेंकीच्या वतीने येतोय अफलातून षटकार.
तर षटकार म्हणजेच 1000 रुपये, राईट शफिक? 1000 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. 6 धावा, लगातार 3 षटकार. 21,000 होते पण बॉल हवेत आहे. बॅटची टॉप एज. गोलंदाज सांगतोय हा माझा झेल आहे. जयेश शेजवाल जजमेंट चुकलंय. मौका मिळालाय शफिकला थांबण्याचा, पण आता अर्जुन थांबेल की शफिक थांबेल हा संभ्रम दोन फलंदाजाच्या मनात आहे. आणि पाहूया कोण बाद होतोय. पंच कळवतील. अर्जुन पवार यांना परतावं लागतंय. बँकी थांबतायत. सर्वात मोठा धक्का टीम जय हिंदला. अर्जुन बॅट. मैदानाच्या आतमध्ये जय हिंद संघाकडून गॉडसन केका येत आहेत. गॉडसन साठी मागचे सामने तितके चांगले नाही राहिले, पण गॉडसन हा असा कोहिनूर हिरा आहे की आता त्याचा तो खेळ, चमकदार खेळ दाखवण्याची सुवर्ण संधी गॉडसन केकाकडे आहे. आयकॉन म्हणून त्याची भूमिका त्यांनी गोलंदाजी करून स्पष्ट केले, पण आता जेव्हा संघ अडचणीत आहे तेव्हा दबाव झेलण्याची क्षमता दाखवावी लागेल गॉडसन किकाला. धावसंख्या थांबले ती म्हणजेच फक्त आणि फक्त 16 पुढचा बॉल फुल लेन बॉल होता. वेग भन्नाट आहे. स्पीडोमीटर असतं तर काटा वाकला असता. इतक्या वेगानं जयेश शेजवळ चेंडूंची हाताळणी करतात. महाप्रचंड वेगानं गोलंदाजी होते जयेश शेजवळची. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या थांबले ती म्हणजे 16 जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. पुढचा बॉल जयेशचा ओव्हर द विकेट गॉडसन किकासाठी. फक्त ढकललेला आहे बॉलला मिड विकेट मिड ऑनला. जयेश स्वतः बॉलचा पाठलाग करतोय आणि फक्त एकच धाव फलंदाजाला पूर्ण करता येईल ही काळजी तो घेतोय. एकदा वरती धावसंख्या पोहोचते 17 रन. 2 विकेट के नुकसान पर. शेवटचा बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 26 धावांची. 26 धावा आणि बॉल शिल्लक आहे 13, म्हणजेच आस्किंग रन रेट झालाय 12चा. म्हणजेच प्रत्येक संघ हा जिंकण्याचाच उद्देश बाळगतो. या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये तेच दिसते. हा सामना महत्वाचा आहे. ऑनसाइडला क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न. बॉल धीम्या गतीने प्रवास करतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. थोडं स्ट्रगल गॉडसनला हवी होती. दुसरी धाव पण बँकेचा नकार. मिळते फक्त एकच धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्त. धावसंख्या जाते म्हणजेच 18 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 25 धावांची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 25 धावात. 12 गेंदे 25 रन. तुलनात्मक विचार केला तर पहिल्या 3 षटकात जय हिंदच्या होत्या धावा फक्त 17, पण चौथं षटक कितीचं होतं 17चं. त्याचमुळे डायरेक्ट डबल एका षटकामध्ये डबल झालं होतं. पण आता पाहूया या चौथ्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाते. युवा साहस फाउंडेशनच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. मिस्टर अब्दुल्ला रायन यांचं प्रमुख योगदान आधारस्तंभ या स्पर्धेचे. तसेच बर्गर एक्सच्या वतीनं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. द बर्गर एक्सच्या वतीनं स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. मल्हार स्पोर्ट्सच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट, तसेच सँडी स्पोर्ट्सच्या वतीनं बेस्ट बॅटरसाठी बॅट आम्हाला प्रोव्हाइड झालेली आहे. सर्व पुरस्कार त्यांचा मनपूर्वक आभार. सर्व सन्मान्य नेते मंडळी, मान्यवर मंडळी देखील आपलं मार्गदर्शन सहकार्य वेळोवेळी या स्पर्धेला देताना पाहायला मिळालेले आहेत. सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चांगला सामना प्रेक्षकांसाठी आणि मान्यवरांसाठी हे 2 संघ घेऊन आलेले आहेत. आणि एका बाजूला ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब. आपण रेडी राहा. या सामन्यात जो संघ जिंकेल तो खेळणार आहे अंतिम लढतीमध्ये ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब पेंडकरपाडा या संघाशी. 12 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 25 धावांची. बॉलिंग पॅटवर बॉलर येत आहेत सूरज पवार. 12 चेंडू 25. पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात. व्यवस्थित संतुलन राखत बॉलवर पोहोचून बॉल कलेक्ट करून बॉलिंग एंडला थ्रो केला. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळाले. एकदा वरती एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 19 जिंकण्यासाठी अजूनही 24ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 24 धावा. एक बॉल महत्वाचा. एक धाव महत्वाची. डॉट बॉल येता कामा नाही. काळजी घेतात फलंदाज. विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. ऑन साइडला पुल केलंय, पण पाहूया खाली क्षेत्रातून बॉल मागे जातोय. स्क्वेअरलेला क्षेत्ररक्षक होता, पण मात्र तो प्रयत्न करतोय. प्रयत्न कमी. 4 धावांची अमित चौकार. मस्ट नीडेड बाउंड्री फॉर टीम जय हिंद.
मिळत आहे 4ची वाढ धावसंख्या प्रस्तुती म्हणजेच 23 वर जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज. पुढचा बॉल कटर्स आहेत गोलंदाजाकडे, त्याचा वापर तो व्यवस्थित करतो आणि आता गॉडसन किकाला कॉट बिहाइंडच्या सुरुवात परतावं लागतंय. चांगली गोलंदाजी आणि तो विकेट जातोय सूरजच्या खात्यामध्ये. आता मोठा धक्का टीम जय हिंदला. गॉडसन बाद. थैंक यू. शफीक जी VIP डाइस पर आइए प्लीज. शफीक सय्यद. नाही थांबा. आतिक जी या. आतिक सय्यद या. तर हा वेळ आपण दिलात, आपला सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. मी विनंती करतोय ॲडव्होकेट आतिक सय्यद यांना की आपण आदरणीय संदीप राणे साहेब, शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत. ॲडव्होकेट आतिक सय्यद यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आदरणीय संदीप राणे साहेबांचा केला जातोय. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेत टाकल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद संदीप राणे साहेब. सोबतच विधानसभा अध्यक्ष 145 संतोषजी शिंगाडे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान ॲडव्होकेट आतिक सय्यद यांच्या शुभ हस्ते केला जाईल. ॲडव्होकेट आतिक सय्यद सन्मान करतील संतोष शिंगाडे साहेबांचा, जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यानंतर नितीन वारे आपण पुढे यायचे. वारे ब्रदर्स त्यांच्या वतीने आपण मीराबाईंदर बिग बॅशची स्पर्धा पाहतोय. NP स्पोर्टचे ओनर. बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली. गोलंदाज स्वतः बॉलवर पोहोचला. जजमेंट होतं पण कॅच ड्रॉप. डोक्याला लावायचं तेल जर हाताला लावलं तर मग असंच होतं. कॅच ड्रॉप झाले. क्षेत्ररक्षणामध्ये त्रुटी दिसून आलेल्या आहेत. धावसंख्या जाते ते म्हणजे 24 वर. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू विकेट जावा. या षटकावर पूर्णपणे प्रभुत्व गोलंदाजाच राहिलेला आहे. पण अजूनही सामना संपला नाहीये. अजूनही षटक संपलं नाहीये. षटकातला शेवटचा बॉल जो महत्वाचा आहे. धन्यवाद सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आभार. आपण या स्पर्धेला विशेषतः भेट दिली. भविष्यातील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढचा बॉल 7 चेंडू 19 गरज आहे. महत्वाचा बॉल जो फेस करण्यासाठी व्यंकटेश स्वामी स्ट्रायकर्स एंडला. बॉलिंग ट्रॅकवर सूरज पवार. व्यंकटेश अजूनही स्ट्रायकर एंडला थांबतील. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. इव्हेंटफुल राहिलेला आहे सामना. दोन्ही संघांच्या बाजूनं समसमान झुकणारा हा सामना. लगातार 3 षटकांसाठी अब्दुल्ला रैन यांच्या वतीनं 21,000 रुपयाचं बक्षीस आहे बँकेसाठी. आणि आरिफ आणि मनोज आरिफ आणि महेश यांच्या वतीनं 1000 रुपये. यावेळेस ड्राईव्ह केलंय. मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये. स्ट्राईक व्यंकटेश स्वतःकडे ठेवतायत. षटक संपते 4. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 6 चेंडू 17. 6 balls and 17 runs required to win. टीम जय हिंद. अजूनही व्यंकटेशकडे ती प्रतिभा आहे. जर तुम्ही इंटर धमाका प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळतायत मग तुम्हाला 100% एफर्ट्स द्यावेच लागतील. एक्सक्यूज देऊन नाही चालणार. जर मैदान जिंकायचं आहे तर स्वाभिमान टिकवावा लागेल. आणि पाहूया जय हिंद या नावामध्ये खूप काही दडलंय. आणि जय हिंद या नावाला टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. आतापर्यंत जय हिंद हा संघ अजिंक्य राहिलाय. पराभव काय असतो त्याला माहित नाहीये. त्यामुळे हा सामना जिंकून ती जी विजय पताका आहे ती पुन्हा एकदा त्यांना कंटिन्यू करायची आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17ची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला व्यंकटेश. नव्हत्याचं होतं होण्यासाठी क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही. त्याचमुळे आतापर्यंत जो वरचष्मा राहिला आहे मनस्वी 11चा त्या संघाला चॅलेंज देण्यासाठी व्यंकटेश स्ट्रायकर एंडला पोहोचलेले आहेत. 6 चेंडू 17ची गरज आहे. 3 मोठे स्ट्रोक्स. तुम्ही लांब आहात विजयापासून. आणि त्याचमुळे पाहूया 3 मोठे स्ट्रोक्स व्यंकटेशच्या वतीने येत आहेत का. पण गोलंदाजीचा पर्याय देखील तितकाच महत्वाचा वापरावा लागेल मनस्वी 11 या संघाला. आणि या 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर मनस्वी 11 संघाकडून गोलंदाज येत आहेत. मंदार हे नेहमीच शेवटच्या षटकासाठी स्वतःला घेऊन येतात. जबाबदारीचा ते बिंदास स्वीकार करतात. आणि पाहूया शेवटच्या षटकामध्ये मंदारच्या वतीनं जे हवाई कॅप्टनला देवेंद्र पेडवेकरला
ते मिळते का? एका बाजूला आपण जर पाहिलं तर सुरेंद्र म्हात्रे जे कॅप्टन आहेत जय हिंदचे, त्यांच्याकडून देखील अपेक्षा आहेत की व्यंकटेशने हा सामना जिंकून दाखवावा. अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं. त्याचमुळे व्यंकटेशचा अनुभव, व्यंकटेशची ताकद, व्यंकटेशची समय सूचकता पाहूया या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग टाकते का. शेवटचे 6 आणि जिंकण्यासाठी 17. पहिले 3 बॉल खूप महत्वाचे. जवळपास निकाल पहिल्या 3 चेंडूंवर लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. सर्कलच्या आतमध्ये वाईड ऑफ, मिड ऑफ, कव्हर पॉइंट, पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, सर्कलच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर 1 आणि ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. पहिला बॉल मंदारचा ओव्हर द विकेट जाऊ दिलाय. पहिला बॉल वाईड आहे. एक सरळ मिळते, एक धाव वाढते. जिंकण्यासाठी आता 16 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 6 चेंडू 16 धावा. नाही जमणार, नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि तेच करायचंय फलंदाजांना. आतापर्यंत गोलंदाजांची भूमिका स्पष्ट राहिलेली आहे. त्यांना सामना जिंकायचंय, ती भूक त्यांची जिंक दिसली. पण अजूनही शेवटचे 6 बॉल्स बाकी आहे. सामन्याचा निकाल अजूनही लागला नाहीये. त्याचमुळे व्यंकटेश्वर सर्वांच्या नजरा आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. पुढचा बॉल फोर्स केलंय, क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्रेट लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालू झालेले आहेत आणि या 2 धावा सुद्धा वेगानं कंप्लीट केलेल्या आहेत. एका बाजूला आपण एडविनला पाहतोय, एडविन सुद्धा मॅच करतायत. तर व्यंकटेशच्या ऊर्जेला 2 धावा मिळतात आणि धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं. 29 धावा जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. बॉल शिल्लक 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. इकडे तुमची अवस्था तुम्हाला सुधारित करायची आहे. कारण आता जर तुम्हाला तुमच्या प्रतिभेवर जर संशय असेल तर मग हा सामना तुमच्यापासून दूर जाईल. पण जर तुमची प्रतिभा काय आहे हे पूर्ण जगाला दाखवून द्यायचं असेल तर मग आता तुमच्या वतीनं तो खेळ दिसला पाहिजे. व्यंकटेशने पहिल्या बॉलवर 2 धावा कंप्लीट केला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, जे खूप महत्वाचं आहे. कारण अर्जुन पवार यांनी सॅक्रिफाईस दिलंय आणि त्याचमुळे आता व्यंकटेशची जबाबदारी वाढली आहे. 5 चेंडू 14. हो, ताकदीने मारलाय, ऑन साइडला मारलाय, मोठ्या फटक्याचा घेतलाय वसा, धावफलकावर लावलाय. 6 धावांचा ठसा, कडक बॅटिंग षटकार. आपण व्यासपीठावर बसून आपल्या या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. षटकार आलाय. आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. बॉल शिल्लक 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. 4 बॉल्स अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाज सुद्धा काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. जर शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाज मंदारला मिळाले तर अरबाच्या वतीनं जर सामना जिंकवला तर 1000 रुपये व्यंकटेशला. 4 चेंडू 8ची गरज. पुढचा बॉल मंदारचा, स्ट्रायकर एंडला व्यंकटेश. मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मंदार तेच सांगतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ क्विक रिप्लायज. तुम्हाला तोडीस तोड प्रत्युत्तर द्यावं लागेल. तेच प्रत्युत्तर मंदारच्या वतीनं मिळालंय. हा डॉट आलाय. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. कंपल्सरी चेस, लक्षात असू द्या. 3 चेंडू 8ची गरज आहे. एक मोठा स्ट्रोक या अगोदर व्यंकटेशच्या वतीनं आला होता आणि त्या स्ट्रोकला प्रत्युत्तर म्हणून डॉट बॉल येणं आवश्यक होतं. तो डॉट बॉल मंदारच्या वतीनं संघाला मिळालाय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8. पुढचा बॉल. आणखीन एक फटका खेळायचा प्रयत्न. विकेट किपर बिझी होतोय. षटकार जरी आलाय पण त्या षटकाराचा मोल आता राहत नाहीये. प्रेक्षकांच्या टाळ्या सांगतात की हा सामना किती प्रेक्षकांना आवडलाय. शेवटचे 2 बॉल्स जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावा. क्राऊड भरलाय कारण यानंतर पेंडकर पडरा संघ या मैदानात खेळणार आहे. पण त्यांच्यासोबत मीराचा संघ खेळेल की त्याच्यासोबत घोडबंदरचा संघ खेळेल हे अजूनही पक्क झालं नाहीये. 2 चेंडू 8चा. आता पाहूया स्कोरिंग स्ट्रोक यायलाच पाहिजे. बॉल तर मागे जातोय. व्हाईट बॉलची 1 धाव मिळते, एक्स्ट्रा रन मिळते. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि आतापर्यंत परिस्थिती दोन्ही संघांच्या बाजूनं समसमान आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. मच नीडेड विन फॉर बोथ टीम्स. अंतिम फेरीत कोणता संघ जाईल ठरवणारे पुढचे 2 बॉलची 7 धावांची गरज. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, येतो हा डॉट बॉल. आता पुन्हा प्रेक्षक 4 झालेत. शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. गोलंदाज चुकला तर पुन्हा एकदा मौका मिळू शकतो टीम जय हिंदला. 1 चेंडू 7 धावा. म्हणजे तुम्ही वाट बघता का की आपला सरोबर सामना कधी चालू होणार आहे. आणि स्टुडंट आलेले आहेत. तुरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 1 चेंडू 7ची गरज. मंदारने षटक चांगलं सांभाळलंय. जरी या षटकात षटकार आहे. 1 चेंडू 7.
फुल लेन बॉल होता, अंतिम फेरीत धडक मारले टीम मनस्वी 11 घोडबंदर. अंतिम सामना खेळला जाईल ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब वर्सेस मनस्वी 11. पावणे 5ला टॉस होईल आणि 4:55 पहिला बॉल डिलिव्हर होईल, तरच मग तुम्हाला 5 षटकांचा क्रिकेट खेळायला मिळेल. जर तुम्ही वेळ घेतलात तर मग सामना 4 षटकांचा. अंतिम सामना खेळला जाईल ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब वर्सेस मनस्वी 11 घोडबंदर. तेव्हा एक छोटासा पॉज आणि त्यानंतर होईल टॉस अंतिम सामन्याचा. थँक्यू. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देवेंद्र पेडवेकर यांना जातोय. देवेंद्र पेडवेकर जे संघमालक आहेत, कॅप्टन आहेत. मॅन ऑफ द मॅच देवेंद्र पेडवेकर. थँक्यू. बाबू 2 घे पाण्याचं.